नमस्कार मित्रांनो, तुझ्यात जीव रंगला ही मालिका आठवली की डोळ्यासमोर येतो तो कोल्हापूरचा रांगडा पैलवान राणादा आणि त्याला शिस्त लावणारी, प्रेमाने जिंकून घेणारी गोड पाठकबाई. हो, आपण बोलतोय महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अक्षया देवधरबद्दल. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पुण्याची एक साधी मुलगी ती अवघ्या महाराष्ट्राची लाडकी पाठकबाई आणि आता लक्ष्मी निवासमध्ये लाडकी सून. हा प्रवास सोपा नव्हता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षयाचा थक्क करणारा संपूर्ण जीवन प्रवास पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षयाचा जन्म 14 मे 1994 रोजी पुण्यात एका सुशिक्षित कुटुंबात झाला. तिचे वडील महेश देवधर हे रेल्वेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होते. अक्षयाचे शालेय शिक्षण पुण्याच्या प्रसिद्ध अहिल्यादेवी हायस्कूलमधून पूर्ण झाले. लहानपणापासूनच तिला सांस्कृतिक कार्यक्रमाची खूप आवड होती. कॉलेजसाठी तिने पुण्याच्या नामांकित BMCC कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना ती अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायची. पण गंमत म्हणजे तिला अभिनेत्री बनायचं आहे असा विचार तिने कधीच केला नव्हता. अक्षयच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली 2012 मध्ये. तिने महाराष्ट्र टाइम माता श्रावण क्वीन या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भाग घेतला आणि तिने हा किताब आपल्या नावावर केला. या यशामुळे तिचे ग्लॅमर जगात पाऊल पडले. पण ग्लॅमरपेक्षा तिला अभिनयाची अधिक होड होती. तिने पुण्याच्या प्रसिद्ध नाटक कंपनी या प्रायोगिक नाट्य संस्थेसोबत काम करायला सुरुवात केली. अमेय वाघसोबतचे तिचे आयटम हे नाटक खूप गाजले. याशिवाय बिनकामाचे संवाद, दर्शन आणि संगीत मान अपमान या नाटकापासून तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. 2011 मध्ये शाळा या चित्रपटात अक्षयाने एक छोटी भूमिका केली. पण 2016 हे वर्ष तिच्यासाठी सुवर्ण काळ ठरले. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तिला मुख्य भूमिका मिळाली. एका सुशिक्षित स्वाभिमानी शिक्षिकेची म्हणजेच अंजली पाठकची भूमिका तिने इतकी जिवंत केली की लोक तिला खऱ्या आयुष्यातही पाठकबाई म्हणून ओळखू लागले. कोल्हापुरी मातीतील ही लव्ह स्टोरी तब्बल 4 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. या मालिकेसाठी तिला 2016 मध्ये फेस ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार मिळाले. या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे पडद्यावरची राणादा आणि अंजलीबाईची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. पण कुणालाही ठाऊक नव्हतं की पडद्यामागची ही मैत्री प्रेमात बदलत आहे. 4 डिसेंबर 2022 रोजी अक्षयाने तिच्या सहकलाकार हार्दिक जोशी म्हणजेच आपल्या राणादासोबत पुण्यात अत्यंत थाटामाटात लग्नगाठ बांधली. रिअल लाईफ जोडी बनल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. लग्नानंतरही अक्षयाने तिची अभिनयाची आवड जपली आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पुण्याच्या रंगभूमीवर सुरू झालेल्या पाठकबाईचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. मित्रांनो, तुम्हाला अक्षय देवधरची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.